स्वाध्याय इयत्ता 7वी विषय भूगोल पाठ 8वा ऋतुनिर्मिती भाग 2. प्रश्न पहिला. अचूक पर्याय निवडून उत्तरे लिहा. विधाने पूर्ण करा. 1. सूर्याचे भासमान भ्रमण होते म्हणजेच सूर्य वर्षभरात उत्तरेकडे व दक्षिणेकडे सरकत असल्याचा भास होतो. 2. पृथ्वीचा आस कललेला नसता तर पृथ्वीवर वेगवेगळ्या अक्षवृत्ताच्या भागात वर्षभर हवामान तेच राहिले असते. 3. 21 जून व 22 डिसेंबर हे अयन दिन आहेत, कारण 21 जून या दिवशी सूर्य कर्कवृत्तावरून दक्षिणेकडे तर 22 डिसेंबरला मकर वृत्तावरून उत्तरेकडे मार्गस्थ होतो. 4. पृथ्वीचे सूर्याभोवती परिभ्रमण व कललेला आस यांच्या एकत्रित परिणामामुळे पुढील ऋतूंची निर्मिती होते. उत्तर: उन्हाळा, हिवाळा, वसंत ऋतू. प्रश्न दुसरा. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. उत्तर गोलार्धात ऋतूंची निर्मिती कशामुळे होते? उत्तर: 23 सप्टेंबर शरद संपात दिनापासून ते 22 डिसेंबर उत्तर गोलार्धातील हिवाळ्यातील अयन दिनापर्यंत पृथ्वीचा उत्तर ध्रुव सूर्यापासून अधिकाधिक दूर जाऊ लागतो. त्यामुळे या कालावधीत पृथ्वीच्या उत्तर गोलार्धास सूर्याची उष्णता कमी मिळते व तापमानात घट होत जाते. या काळात उत्तर गोलार्धात दिनमान 12 तासापेक्षा कमी कालावधीचा व रात्रमान 12 तासापेक्षा जास्त कालावधीचा असतो. 22 डिसेंबर हा दिवस उत्तर गोलार्धातील सर्वात लहान दिनमानाचा व सर्वात मोठ्या रात्रमानाचा असतो. या दिवशी पृथ्वीचा उत्तर ध्रुव सूर्यापासून जास्तीत जास्त दूर असतो. 2. संपात स्थितीत पृथ्वीवरील दिनमान कसे असते? उत्तर: 21 मार्च व 23 सप्टेंबर रोजी पृथ्वीचे उत्तर व दक्षिण हे दोन्ही ध्रुव सूर्यापासून समान अंतरावर असतात. पृथ्वीची संपात स्थिती असे म्हणतात. संपात दिनी पृथ्वीवर सर्वत्र दिनमान व रात्रमान सारखेच असते. या स्थितीत तयार होणारे प्रकाशवृत्त रेखावृत्तावर स्थिरावते. 3. विषुववृत्तीय भागात ऋतूंचा प्रभाव का जाणवत नाही? उत्तर: विषुववृत्तीय भागात वर्षातील बहुतांश दिवशी सूर्यकिरणे लंबरूप पडतात व दिनमान व रात्रमान जवळजवळ सारखेच असते. विषुववृत्तीय प्रदेशात वर्षभरातील विविध काळात सूर्यापासून मिळणाऱ्या उष्णतेत विशेष फरक पडत नसल्यामुळे हवामानाच्या स्थितीत फारसा फरक पडत नाही. 4. दक्षिणायनात अंटार्क्टिका वृत्तापासून दक्षिण ध्रुवाच्या दरम्यान सूर्य 24 तासापेक्षा अधिक काळ का पाहता येतो? उत्तर: अंटार्क्टिका वृत्तापासून ते दक्षिण ध्रुव या दरम्यान सूर्यकिरणे कधीच लंबरूप पडत नाहीत. 23 सप्टेंबर व 21 मार्च या कालावधीत पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धातील अंटार्क्टिक वृत्त ते दक्षिण ध्रुव या दरम्यानचा प्रदेश 24 तास किंवा त्याहून अधिक काळ सातत्याने सूर्यासमोर येतो. 5. पेंग्विन ही प्रजाती उत्तर ध्रुवावर नसण्याचे कारण काय असेल? उत्तर: प्राचीन काळापासूनच पेंग्विन ही प्रजाती केवळ दक्षिण ध्रुवावर पाहायला मिळते. याच कारणाने पेंग्विन ही प्रजाती उत्तर ध्रुवावर दिसत नसेल. प्रश्न तिसरा. खालील विधानातील चुका दुरुस्त करून विधाने पुन्हा लिहा. 1. पृथ्वीच्या परिभ्रमण कालानुसार गती कमी अधिक होत असते. उत्तर: बरोबर. 2. आपण उत्तर गोलार्धातून पाहिले असता आपणास सूर्याचे भासमान भ्रमण झालेले दिसते. उत्तर: चूक. बरोबर वाक्य. आपण उत्तर तसेच दक्षिण यापैकी कोणत्याही गोलार्धातून पाहिले असता आपण सूर्याचे भासमान भ्रमण झालेले दिसते. 3. विषुवदिनाच्या तारखा प्रत्येक वर्षी बदलत असतात. उत्तर: बरोबर. 4. उत्तर कॅनडामध्ये सप्टेंबर ते मार्च हा उन्हाळ्याचा कालावधी असतो. उत्तर: चूक. बरोबर वाक्य. उत्तर कॅनडामध्ये सप्टेंबर ते मार्च हा हिवाळ्याचा कालावधी असतो. 5. दक्षिण आफ्रिकेत जेव्हा उन्हाळा असतो तेव्हा ऑस्ट्रेलियात हिवाळा असतो. उत्तर: चूक. बरोबर वाक्य. दक्षिण आफ्रिकेत जेव्हा उन्हाळा असतो तेव्हा ऑस्ट्रेलियातही उन्हाळा असतो. 6. वसंत संपात व शरद संपात स्थितीत दिनमान लहान असते. उत्तर: चूक. वसंत संपात व शरद संपात स्थितीत दिनमान व रात्रमान समसमान असते. प्रश्न चौथा. खालील आकृतीतील चुका सांगा.
उत्तर 1. उत्तर गोलार्धात उन्हाळ्यातील अयन स्थिती 22 डिसेंबर रोजी दर्शवली आहे. प्रत्यक्षात ती 21 जूनने दर्शवावी लागत होती. 2. उत्तर गोलार्धात हिवाळ्यातील अयन स्थिती 21 जून रोजी दर्शवली आहे. प्रत्यक्षात ती 22 डिसेंबरने दर्शवावी लागत होती. 3. दक्षिण गोलार्धात उन्हाळ्यातील अयन स्थिती चुकीची दर्शवली आहे. 4. दक्षिण गोलार्धात हिवाळ्यातील अयन स्थिती चुकीची दर्शवली आहे. प्रश्न 5वा. दक्षिण गोलार्धातील ऋतुचक्र दर्शवणारी आकृती काढा.